नमस्कार प्रेक्षकांनो, तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता भांगेच्या नशेत असलेल्या ईश्वरीवरती राकेश जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो आणि तेव्हा इथे अर्णव राकेशची धुलाई करत त्याला घराच्या बाहेरचा रस्ता दाखवतो. त्याचबरोबर प्रेक्षकांनो, भांगेच्या नशेत असल्यामुळे ईश्वरी इथे मनातली गोष्ट अर्णवला सगळ्यांसमोर सांगते. इथे आता ईश्वरी भांगेच्या नशेत का होईना पण खरं बोलून जाते. अर्णवला प्रेमाची कबुली देते आणि त्याचबरोबर अर्णववरील प्रेम व्यक्त करत ती आपल्या मनातल्या भावना त्याच्यापर्यंतच नाही तर सगळ्यांपर्यंत पोचवते. तिचा हा जलवा बघून वल्लरी आणि राकेश हे दोघेही आता तोंडावरती पडलेले असतात. ईश्वरीने अर्णववरील आपलं प्रेम कबूल करत त्याला प्रेमाची कबुली दिल्यामुळे इथे आता त्यांच्या नात्याला एक वेगळं वळण आलेलं असतं आणि ते वल्लरी आणि राकेशसाठी धोक्याचं असतं. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात, उलगडत जातात, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, आपण बघितलं इथे आता संक्रांत असल्यामुळे आजीने सात्विकाची साडी ईश्वरीला दिलेली असते. अर्णव आधी नकार देतो की माझ्या आईच्या साडीला तू हातसुद्धा लावायचा नाही असं अर्णव म्हणालेला असतो. पण प्रेक्षकांनो, शेवटीला इथे आजीची आणि सात्विकाची इच्छा ही आता आपल्या रागापेक्षाही मोठी असल्यामुळे इथे आता अर्णव जास्त काही न बोलता, जास्त काही न ताणता तो ईश्वरीला ती साडी स्वतःच्या हाताने देतो आणि म्हणतो की मी तुला आधी ही साडी नेसू नकोस असं म्हणालो होतो, पण ती माझी इच्छा झाली. पण माझ्या आजीची आणि आईची ही इच्छा आहे की ही साडी तू नेसली पाहिजे आणि म्हणून त्यांच्या इच्छेसाठी मी तुला ही साडी नेसायला देतोय. तेव्हा ही नेस आणि लवकर खाली ये. मला आजीच्या चेहऱ्यावरती आजच्या दिवशी आनंद बघायचा आहे, दुःख नाही. आत्तापर्यंत त्यांनी खूप दुःख सहन केले, पण यापुढे मला त्यांना कुठलंही दुःख द्यायचं नाही आणि तुझ्यामुळे झालेलं दुःख मला बघवणार नाही असं म्हणाल्यानंतर ईश्वरी ती साडी घेते. अर्णव आता खाली गेलेला असतो तर इथे राकेशने वेगळाच प्लॅन तयार केलेला असतो. इथे आता ईश्वरीला सगळ्यांच्या नजरेत पाडण्यासाठी त्याने काही रेवड्या आणलेल्या असतात आणि त्या रेवड्यांमध्ये भांग मिसळलेली असते. भांगेपासून रेवड्या तयार केलेल्या असतात. तेव्हा राकेशने त्या आपल्या रूममध्ये ठेवलेल्या असतात. अंजली म्हणत असते की अरे वा, रेवड्या, तुम्हाला कसं माहीत मला रेवड्या खाव्याशा वाटत आहेत, मी खाऊ का? आणि ती लगेचच बॉक्स उघडायला जाते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता राकेश तिच्या हातातून बॉक्स खेचून घेतो आणि म्हणतो, अगं अंजली, काय करतेस तू? ह्या रेवड्या तू खाऊ नकोस. अंजली म्हणते, हे काय केलं तुम्ही राजेश? अहो, त्या रेवड्याच खायच्या होत्या ना मला, त्याच्यामध्ये काही विष आहे की काय? इतक्या जोरात माझ्या हातातून बॉक्स तुम्ही खेचून घेतलात, असं का केलं तुम्ही? तेव्हा राकेश म्हणतो, हो, विषच आहे त्याच्यामध्ये. ह्या रेवड्या तुझ्यासाठी नाही आहेत अंजली, तू ह्या रेवड्या खाऊ नकोस. मी तुझ्यासाठी दुसऱ्या रेवड्यांचा बॉक्स आणलाय ना, तू त्या खा. आणि राकेश आता तो बॉक्स बाजूला ठेवतो आणि दुसऱ्या रेवड्या तो अंजलीला देतो. तेव्हा अंजली त्यातल्या रेवड्या खाते, पण ती म्हणते की तुम्ही मला यातल्या रेवड्या का खाऊ दिल्या नाही? तेव्हा अर्णव म्हणतो, कारण त्या रेवड्यांमध्ये जरा जास्त शुगर आहे आणि तुझ्यासाठी जास्त शुगर आता चांगली नाही आहे, म्हणून मी तुझ्यासाठी कमी शुगर असलेली ही रेवडी घेऊन आलो आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, अंजलीला वाटतं की अरे वा, आपल्या नवऱ्याला आपली किती काळजी आहे. पण प्रेक्षकांनो, हा राकेशचा प्लॅन असतो ईश्वरीला फसवण्यासाठीचा. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरी काळ्या रंगाच्या साडीवरती हलव्याचे दागिने घालून सुंदर अशी तयार होऊन आता खाली येत असते. तेव्हा इथे जेव्हा ती खाली उतरत असते तेव्हा अर्णव तिच्याकडे बघत असतो. त्याच्या आईची साडी ईश्वरीवरती खूपच जास्त खुलून दिसत असते. ईश्वरी खूप सुंदर देखणी दिसत असते. ते हलव्याचे दागिने तिला शोभून दिसत असतात. तिचं ते सौंदर्य, तिचं ते देखणं रूप बघून इथे आता अर्णव तर फ्लॅट झालेलाच असतो, पण इथे राकेशची नजरसुद्धा तिच्यावरून हटत नसते. तेव्हा राकेश म्हणत असतो, माझी इंदोरी जिलेबी आज खऱ्या अर्थाने जिलेबी दिसते, किती गोड दिसते माझी इंदोरी जिलेबी. असं वाटते जावं आणि तिला घट्ट मिठीतच घ्यावं. तेव्हा प्रेक्षकांनो, राकेशच्या मनातले घाणेरडे विचार
थांबायला काही तयार नसतात. त्याने रेवड्यांचा बॉक्स आणलेला असतो. तो म्हणत असतो की ये माझे इंदोरी जिलेबी ये. मी तुझ्यासाठी आता भांग टाकलेल्या ज्या रेवड्या आणलेल्या आहेत ना, त्या खाल्ल्यानंतर तुला पूर्णपणे नशा येईल आणि मग तू ज्या पद्धतीने वागशील ना, ते तुझं वागणं बघितल्यानंतर अर्णव आणि तू कायमचे वेगळे व्हाल. कारण का, अर्णवची जी काही बदनामी होणार आहे ना, त्यामुळे त्याची जी काही नालस्ती होणार आहे, तेव्हा तू या घरामध्ये राहणार नाहीस. तो रागाने तुला या घरातून बाहेर नक्कीच काढेल, असं आता राकेशला वाटत असतं. आणि एकदा का तुला घरातून बाहेर काढलं की तू फक्त माझी आणि माझीच राहशील. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव ईश्वरीकडे बघतच राहतो. सगळेजण म्हणत असतात की ईश्वरी किती सुंदर दिसते, किती छान दिसते, तुमच्या दोघांचा जोडा अगदी शोभून दिसतोय, तुम्ही दोघेजण एकमेकांसाठी परफेक्ट आहात, मेड फॉर इच अदर आहात. काही बायका म्हणत असतात की अगदी लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतोय, किती सुंदर दिसतंय, कुणाची दृष्ट लागायला नको. तेव्हा इथे आता आलेल्या बायका असतात, त्यांना ईश्वरी हळदी कुंकू देते. त्याचबरोबर हळदी कुंकू लावल्यानंतर त्यांना वाण देते, तिळगुळ देते. या सगळ्या गोष्टी व्यवस्थितरित्या पार पडत असतात. आणि मग काय, राकेशने रेवड्या आणलेल्या असतात, त्या रेवड्यांचं वाटप सगळ्यांना केलं जातं. आणि भांग टाकलेल्या रेवड्या मात्र इथे आता ईश्वरीला खायला दिलेल्या असतात. तेव्हा ईश्वरी त्या रेवड्या खाते, सगळ्यांबरोबर गप्पा मारते आणि त्या रेवड्या खाते. आता भांग असल्यामुळे हळूहळू तिला ती भांग, ती नशा चढत असते. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता ईश्वरीला भांगेच्या रेवड्या खाल्ल्यामुळे नशा आलेली असते आणि ती पूर्णपणे नशेत असते. तेव्हा ती अर्णवकडे बघत असते. अर्णवला म्हणते, सर घ्या ना, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आता राग सोडा सर, किती माझ्यावरती राग धरून ठेवाल तुम्ही? असं काय केलं आहे मी की तुम्हाला माझा इतका राग आला आहे? हे घ्या, तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. तेव्हा अर्णव तिच्याकडे बघायला लागतो. अर्णव म्हणतो, हिला काय झालं आहे, ही का अशी वागते? तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता अर्णव म्हणतो, मी सिंदोर प्लीज शांत हो, तू जरा प्लीज शांत हो. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सगळा कार्यक्रम उरकलेला असतो. सगळ्या बायका आपापल्या घरी जायला निघालेल्या असतात. तेव्हा ईश्वरी म्हणत असते, कुठे जाताय तुम्ही? प्लीज थांबा ना, सगळ्याजणी थांबा. आता तुम्ही एकत्र आलाच आहात तर डान्स करा ना, डान्स करा ना. तेव्हा अर्णव म्हणतो, मी सिंदोर हे काय करतेस तू? तेव्हा ईश्वरी म्हणते, काय करते सर? मी तुम्हाला आज माझ्या मनातली एक गोष्ट सांगणार आहे, ती सुद्धा सगळ्यांसमोर सांगणार आहे. तुम्हाला काय वाटतं सर? आणि मामीला पण तेच वाटतं की माझं तुमच्यावरती प्रेम नाही आहे, तुमचं माझ्यावरती प्रेम नाही आहे असं वाटतं मामीला. मग आता मी इथे सगळ्यांच्या समोर आणि सगळ्यांच्या साक्षीने तुम्हाला माझी मनातली गोष्ट सांगणार आहे. आणि ईश्वरी आता गुडघ्यावरती बसते आणि म्हणते, सर तुम्हाला वाटतं की आपल्या नात्यात प्रेम नाही आहे ना, पण मी तुम्हाला आता खरं सांगते, आपल्या नात्यामध्ये प्रेमच प्रेम आहे सर. तुम्ही असं म्हणता की लग्न आपलं जरी झालं असलं तरी प्रेम नाही आहे आणि म्हणूनच या प्रेम नसलेल्या नात्यामध्ये तुला राहावं लागेल, पण तसं नाही आहे सर. माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे, मनापासून प्रेम आहे. या नात्यामध्ये मी जबरदस्तीने नाही तर मनापासून राहते. मला तुमच्याबरोबर आयुष्यभर राहायचं आहे सर, तुमचा हात हातात घेऊन. मला तुमच्याबरोबर जबरदस्तीने नाही तर मनापासून राहायचं आहे. हे लग्न मला मनापासून निभवायचं आहे सर. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणत असते की लग्न कुठल्याही परिस्थितीत का होऊ दे, पण तुमच्यासारखा नवरा मला मिळाला, मी माझं नशीब समजते, मी माझं भाग्य समजते की तुमच्यासारखा इतका देखणा, राजबिंडा, माझ्यावरती भरभरून प्रेम करणारा, माझी काळजी घेणारा नवरा मला मिळाला. अजून मला काय हवं आहे? मला सगळं काही मिळालं सर, मला अजून काही नको आहे. मला फक्त तुम्ही हवे आहात, तुमचा वेळ, तुमची साथ हवी आहे. तेव्हा इथे आता नशेमध्ये बोलते असं अर्णवला वाटत असतं. तेव्हा ईश्वरी म्हणते, सर जे काही बोलते ते अगदी मनापासून बोलते. तेव्हा इथे बायका म्हणतात की अरे वा, ईश्वरी आज असं का वागते? पण काही का असे ना, मनापासून आपल्या नवऱ्यासाठी बोलते, ही गोष्ट चांगली आहे ना. तेव्हा प्रेक्षकांनो, ईश्वरी म्हणते, सर आय लव्ह यू सो मच. माझं तुमच्यावरती खरं खुरं प्रेम आहे. कधी प्रेमात पडले ते सांगता येणार नाही, पण ही गोष्ट बरेच दिवस तुम्हाला सांगणार होते, पण काही ना काहीतरी कारण येत होतं, काही ना काहीतरी अडचणी आल्या आणि मनातली गोष्ट मनातच राहिली. पण मी तुमची बायको आहे सर. किती नाही म्हणा, किती काही म्हणा, पण मी तुमची बायको आहे आणि बायकोची जागा कधीच कुणी घेऊ शकत नाही.
कुणीच नाही सर. आणि मी बायको म्हणून तुमच्यावरती नेहमी माझा अधिकार गाजवणार, नेहमी माझा हक्क गाजवणार, असं प्रेक्षकांनो ईश्वरी अर्णवला म्हणत असते. राकेशला भयंकर राग आलेला असतो. तो म्हणत असतो, हिला रेवडी काय याच्यासाठी खायला दिले की तिने नशेमध्ये का होईना पण मनातली गोष्ट अर्णवला सांगायची? काय गरज होती हिला हे सगळं बोलायची, ते सुद्धा आजच्या दिवशी? अर्णव आता ईश्वरीकडे बघतच राहतो. ती खूप इमोशनल होऊन खूपच मनापासून सगळं बोलतीये असंच त्याला आता वाटत असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीला अर्णव खाली बसवतो, तिलासुद्धा तिळगुळ भरवतो. त्यानंतर आता बायका निघून गेलेल्या असतात. तेव्हा अर्णव म्हणतो, ही नाटके करायची काय गरज होती तुला? का सगळ्यांसमोर नाटकं केलीस? तुझं माझ्यावरती प्रेम वगैरे आहे असं म्हणालीस, खोटं बोलतेस ना? तेव्हा ईश्वरी म्हणते, खोटं बोलते? माझं तुमच्यावरती खरं प्रेम आहे सर. तुमच्यापेक्षाही जास्त माझं तुमच्यावरती प्रेम आहे. कळलं तुम्हाला? आणि मी तुमच्याबरोबर आयुष्यभर राहणार आहे. तुम्हाला कधीच कुठे सोडून नाही जाणार आहे. तेव्हा इथे आता अर्णवला वाटत असतं की हे सगळं ती नशेत बोलते, पण हे नशेत बोलत नसते. ती जे काही आहे ते मनापासून अर्णवला सांगत असते. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण पतंग उडवण्यासाठी टेरेसवरती जातात. सगळेजण पतंग उडवायला जात असतात. तेव्हा ईश्वरी काहीतरी कारणास्तव आता खाली आलेली असते. ईश्वरी अजूनही नशेतच असते. तेव्हा राकेश तिला आता पकडतो. राकेश म्हणतो, इंदोरी जिलेबी घे. मगाशी अर्णवला तुझ्या हाताने तिळगुळ भरवलंस ना, आता मलाही भरव. आणि तो जबरदस्तीने आता ईश्वरीला तिळगुळ भरवायला लावत असतो. तेव्हा ईश्वरी त्याला धक्का देते आणि म्हणते, बाजूला हो, तू बाजूला हो, तू वाईट आहेस, तू वाईट आहेस. मला तुला तिळगुळ भरवायचा नाही आहे, तू खूप वाईट आहेस. तेव्हा इथे राकेश म्हणत असतो, तुझं त्या अर्णववरती खरंच प्रेम आहे ना? मला माहितीच होतं तू त्याच्यावरतीच प्रेम करशील. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू माझी आहेस आणि सगळ्यात आधी तू माझीच होशील. आणि म्हणून प्रेक्षकांनो इथे आता राकेश ईश्वरीवरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. ती भांगेच्या नशेत असल्यामुळे तिचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा इथे ईश्वरी नशेमध्ये असतानासुद्धा स्वतःला प्रोटेक्ट करत असते आणि ती जोरात आता अर्णव सर म्हणून ओरडत असते. ईश्वरी टेरेसवरती दिसत नाही. अर्णव घाबरतो. आधीच तिची तब्येत ठीक नाही आहे, ती नशेमध्ये आहे. तेव्हा इथे अर्णव धावत पडत आता खाली येतो. ईश्वरी त्याला दिसत नसते. तेव्हा अर्णव शोधाशोध करतो तर इथे स्टडी रूममध्ये राकेश ईश्वरीला छेडत असतो. तिच्याजवळ लगट करण्याचा प्रयत्न करत असतो, तिच्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत असतो. तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवचा राग आता अनावर होतो. अर्णव खाली येतो आणि राकेशला धक्का देऊन बाजूला करतो आणि त्याला बेदम मारहाण करतो. खूप मारतो त्याला, त्याच्या नाकातोंडातून रक्त काढतो. म्हणतो, आजच्या दिवशी माझ्या बायकोला इथे रेवडी खायला लावलीस, तीसुद्धा नशेची रेवडी बनवून आणलीस तू, भांग टाकून. तुला काय वाटलं मला कळणार नाही का? तेव्हाच त्या रेवड्या फेकून दिल्यात मी. आणि तिने खाल्लेली रेवडी, त्याने तिला इतकी नशा आली आहे की तिला कळत नाही आहे ती काय वागते, काय बोलते. आणि हे सगळं तुझ्यामुळे झाले राकेश. तेव्हा इथे अर्णव आता त्याची चांगली धुलाई करतो. ईश्वरी म्हणत असते की मारा मारा सर, मारा त्याला. खूप नीच माणूस आहे तो, खूप नीच आहे. त्याने मला हात लावला, तो मला इथे जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत होता. तेव्हा प्रेक्षकांनो राकेशला आता इथे जबरदस्त मारहाण केल्यानंतर अर्णव म्हणतो की आता माझ्या डोळ्यासमोरसुद्धा नको आहेस तू. चालता हो इथून आत्ताच्या आत्ता. तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला हात लावायची? लाज नाही वाटत तुला? स्वतःची बायको घरामध्ये असताना माझ्या ताईसारखी बायको मिळाली तुला. अरे काय नशीब घेऊन जन्माला आलेस तू. तिच्यासारखी बायको मिळाली, ती प्रेग्नेंट आहे. थोड्या दिवसांमध्येच तू बाप होशील आणि तरीसुद्धा नीचपणा करतोयस. लाज नाही वाटत तुला माझ्या बायकोवरती वाईट नजर ठेवायला? तू काही सुधारणार नाही आहेस. माझ्या ताईसाठी हे सगळं सहन करतोय, नाहीतर तुझ्यासारख्या माणसाला ना गायब करायला 2 मिनटं नाही लागणार मला. कुणी तुझा शोधसुद्धा घेणार नाही आहे, कुणीच शोध घेणार नाही. कारण तो असलाच काय नसलाच काय कुणाला काही फरक पडत नाही. माझ्या ताईला सोडलं तर. कळलं तुला? तिच्यासाठी तुझा हा नीचपणा आम्ही सहन करतोय. नाहीतर तुझी लायकी तरी आहे का आमच्या घरामध्ये राहण्याची किंवा माझ्यासमोर उभं राहण्याची? जर माझ्या बायकोकडे वाकड्या नजरेने बघितलंस ना, किंवा तिला पुन्हा तू कधी हात लावण्याचा जरी प्रयत्न केलास, तरी तो तुझा हात तोडून दुसऱ्या हातामध्ये द्यायला मला 1 मिनिटसुद्धा लागणार नाही, असं आता इथे अर्णवने राकेशला सांगितलेलं असतं. तर अशा रीतीने प्रेक्षकांनो
इथे आता ईश्वरीवरती जबरदस्ती करणाऱ्या राकेशला अर्णवने चांगलं धुतलेलं असतं आणि त्याला घरातून हकलून दिलेलं असतं. तो म्हणतो, आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेपासून दूर हो, नाहीतर मी तुला ठार मारून टाकेन. आणि त्याच्या तोंडावरती दरवाजा बंद करून घेतलेला असतो.